हॅलो हॅलो हॅलो. तर वेलकम बॅक मित्रांनो. आपण पुन्हा घेऊन आलो आहेत आपल्याकरिता पोलीस भरती संच, ज्यात आपण घेणार आहोत 10 प्रश्न. तर लगेच आपण त्यांना सुरू करणार. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण तुमच्यासाठी वनरक्षक भरती, पोलीस भरतीकरिता नवनवीन प्रश्न घेऊन येत आहोत, जे की प्रिवियस क्वेश्चन पेपरमध्ये आलेले आहेत आणि खूप इम्पॉर्टंट आहेत. जर आपण नवीन पोलीस भरती किंवा वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तर मित्रांनो, आताच काही दिवसापूर्वी पोलीस भरती ही त्याचा GR आपल्याला पाहायला मिळाला होता. तर त्याबद्दल आपण पाहायलाच असेल अदर TV चॅनल वगैरेमध्ये. आपण घेऊन आलो आहोत आता 10 क्वेश्चन, जे की खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. तर चला आपण स्टार्ट करूया आपले 10 क्वेश्चन. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, जे की खूप इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कुठे आहे? तर याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्या 4 ऑप्शन असे आहेत: चिंचवड, पुणे, खडकवासला, नाशिक. तर आपल्याला माहीत असेल राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. तर ही याचा बरोबर आन्सर आहे खडकवासला इथं आहे. प्रश्न क्रमांक 2. हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? तर आपण सर्वांना माहीत असेल हळदीचे सर्वात जास्त उत्पादन हे सांगलीमध्ये होते. ठीक आहे. तिसरा क्वेश्चन आहे, पोलीस स्मृतिदिन केव्हा साजरा केला जातो? मित्रांनो, आपण पोलीस भरतीची जर तयारी करत असाल तर याचं उत्तर आपल्याला आलंच पाहिजे आणि याचा परफेक्ट उत्तर हे आपण कमेंट करून सांगावे. याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत: 5 जून, 5 जुलै, 1 मे की 21 ऑक्टोबर. तर याचा बरोबर उत्तर आपण कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 4. भारतातील कोणत्या राज्यात रबराचे उत्पादन होते? भारतातील कोणत्या राज्यात रबराचे सर्वाधिक जास्त उत्पादन होते? ऑप्शन आहे मित्रांनो: त्रिपुरा, केरळ, कर्नाटक की आंध्र प्रदेश. तर याचा बरोबर आन्सर आहे केरळ. हे नोट डाऊन करून ठेवा मित्रांनो. 10 प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहेत. प्रश्न क्रमांक 5. काझीरंगा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे ऑप्शन आहेत मित्रांनो: याक, बिबट्या, गाढव, एकसिंगी गेंडा. तर याचा बरोबर उत्तर आहे एकसिंगी गेंडा. एकसिंगी गेंड्याकरिता काझीरंगा अभयारण्य हा प्रसिद्ध आहे. काझीरंगा अभयारण्य कुठं आहे हे कमेंट करून सांगा मित्रांनो. हा आपल्याला माहीत असलं पाहिजे. 6वा क्वेश्चन आहे मित्रांनो आपल्याकरता, मधुमेह हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? मधुमेह म्हणजे डायबिटीज. याचे ऑप्शन तुमच्यासमोर आहेत: साखर, कॅल्शियम, ग्लुकोज, इन्सुलिन. तर मित्रांनो, याचा बरोबर आन्सर आहे इन्सुलिन. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा रोग माणसाला होत असतो. पुढील प्रश्न आहे, चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर हा प्रश्न इतिहासाचा आहे मित्रांनो. यात ऑप्शन दिले आहेत: 1942, 1920, 1930 की 1940. तर याचा बरोबर आन्सर आहे मित्रांनो 1942. चले जाव ही चळवळ इतिहासात घडलेली आहे आणि खूप लोकप्रिय आहे. 8वा प्रश्न आहे आपल्यासाठी, राज्यपालाची नेमणूक कोण करतात? तर मित्रांनो, राज्यपालाची नेमणूक कोण करतात? हा राज्यशास्त्राशी संबंधित प्रश्न आहे, ज्याचे ऑप्शन आपल्याला दिले आहेत: राष्ट्रपती, राज्यसभा सभापती, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान. तर याचा बरोबर आन्सर आहे मित्रांनो राष्ट्रपती. राष्ट्रपती हे राज्यपालाची नेमणूक करतात मित्रांनो. हे आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही राज्यघटनेचा अभ्यास करता
त्याच्यामध्ये राष्ट्रपती तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या राष्ट्रपतीच राज्यपालांची नेमणूक करतात. प्रश्न क्रमांक 9 आहे मित्रांनो, कोणता कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर याचे ऑप्शन आहेत मित्रांनो. हा सुद्धा एक इतिहासावरील प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा कायदा. ऑप्शन आहे मोर्ले मिंटो कायदा, मोंटेगू चेम्सफोर्ड कायदा, रौलट ॲक्ट कायदा. तर ह्या तिघांपैकी जो काळा कायदा आहे तो आहे रौलट कायदा, जो की 1919ला झालेला आहे. मित्रांनो 10वा आणि शेवटचा क्वेश्चन आहे, अतिशय महत्त्वपूर्ण आपल्याकरिता. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? ज्याचे ऑप्शन आहेत मित्रांनो, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा यापैकी नाही. तर याचा बरोबर आन्सर आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मित्रांनो हे होते आपले 10 प्रश्नसंच 2मधील 10 प्रश्न, जे की खूप महत्त्वपूर्ण आहेत. यांना आपल्याजवळ नोट डाऊन करून ठेवा मित्रांनो, किंवा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. हे खूप तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. सोबतच आपले व्हिडिओ पाहायला विसरू नका. सबस्क्राईब करा मित्रांनो. जास्तीत जास्त तुम्हाला मी असेच प्रश्न देणार जे तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहेत. थँक्यू मित्रांनो.